2008 मध्ये माझ्या सासऱ्यांनी 11 कंद एका शेतकऱ्याकडून आणले आणि त्याची लागवड केली आम्ही अद्रक बरोबर. आणि मग तिथपासून हळदीची शेतीची सुरुवात झाली. हळद पावडर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या टप्प्यांमधून जावं लागतं? हळद ज्यावेळेस कच्ची हळद शेतातून काढल्यानंतर तिला बॉयलर आणून बॉइलिंग करावं लागतं. बॉइलिंग केल्यानंतर तिला सुकवावं लागतं. चांगला हळकून कडक, म्हणजे पूर्ण त्यातलं पाणी पूर्ण गेल्यानंतर हळकून कडक होतो. हळकून झाल्यानंतर त्याला पॉलिश करावं लागतं. पॉलिश केल्यानंतर परत तिची प्रतवारी, तिचे जे काडी कचरा दगड असं येतात शेतातून काही झालं ते बाजूला करावं लागतात. मग पॉलिश झाल्यानंतर काडी कचरा बाजूला केल्यानंतर त्याला ग्राइंडिंग करावं लागतं. ग्राइंडिंग करून मग तिची पावडर मध्ये कर्क्युमिनची लेवल आमच्या हळदीमध्ये 3.76% आहे. 2016 मध्ये आम्ही हळदीचं ब्रँडिंग केलं साई सागर नावाने.